नमस्कार, मी ऋतुजा उबाळे. आपण पाहत आहात एसके न्यूज. कराड शहराची निवडणूक जाहीर झाल्यापासून एसके न्यूज सातत्याने ज्येष्ठ नेते विनायक पावसकर यांनाच नगराध्यक्ष पदासाठी भाजपची अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी पाठपुरावा करत होते व त्यांनाच अधिकृत उमेदवारी मिळेल हे सर्वप्रथम एसके न्यूज मधूनच लोकांच्या पुढे आले होते. अधिक माहितीसाठी पाहत राहा एसके न्यूज. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, आपल्या भाजपचे रवींद्र चव्हाणजी, त्याचबरोबर आपल्या कराडचे क्रियाशील आणि काम महत्त्वाचे मानणारे असे आमदार अतुल भोसले यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आज कराड शहराच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी किंवा एक हे करण्याचं तिकीट किंवा संधी ही मला त्यांनी दिलेली आहे. या संधीचा निश्चितच मी चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेईन आणि माझा विश्वास आहे की गेले मी जवळजवळ 30-40-50 वर्ष काम करतोय. त्या कामाचा कराड शहरातली नागरिक निश्चित विचार करतील आणि त्या कामाची पोचपावती हे मला देतील, हे मला निश्चित खात्री आहे. आणि कराडचा विकास हा फार महत्त्वाचा आहे. पुढील ह्याच्यामध्ये कराडचा विकास करणे, कराड शहराच्या जास्तीत जास्त नावलौकिक कसा वाढेल हे बघणे आणि जास्तीत जास्त भाजप सरकारकडनं निधी जो येईल त्या निधीचा उपयोग करून कराड शहरामध्ये चांगल्या पद्धतीने सुविधा निर्माण करावी. आज खरं म्हटलं तर कराड शहरामध्ये पार्किंगची गैरसोय आहे. त्या पार्किंगच्या गैरसोयीसाठी आधुनिक पार्किंग कसं करता येईल, वेगवेगळ्या छोट्या जागेत पण आधुनिक पार्किंग कसं करता येईल हेच माझ्या पुढील कामाचा एक भाग असणार आहे. कारण आज आपल्या कराड शहरामध्ये वाहतूक कोंडी ही फार होते. त्याचबरोबर कराड शहरामध्येचे रस्ते, बाकीच्या ज्या दैनंदिन नागरिकांना लागणाऱ्या सोयी आहेत त्या सोयी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देता येतील. महत्वाचं की कराड शहराची कराड नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारणं हे फार महत्वाचं आहे. आणि सगळी कामं त्याच्यावर अवलंबून असतात. त्यामुळं ते आर्थिकच्या दृष्टिकोनातून माझा जास्तीत जास्त प्रयत्न राहणार आहे आणि निश्चितच असं मला खात्री आहे की मी ते काम करू शकेन. कारण माझा अनुभव, त्याला 40 वर्षाचा नगरपालिकेचा अनुभव मला उपयोगी पडेल असं मला वाटतं. ओके, बेस्ट.